नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 8 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे, इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मिशेल बाचलेट यांना हा 2024चा इंदिरा गांधी शांती पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हे जे काही इंदिरा गांधी शांती पुरस्कार आहे यावर्षी कोणाला जाहीर झालंय तर मिशेल बाचलेट यांना. या चिली देशाच्या राष्ट्रपती आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यांना हा पुरस्कार का देण्यात आला तर शांती, लैंगिक समानता, मानवाधिकार आणि विकासामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित झालेला आहे. या पुरस्काराची रक्कम असणार आहे 25 लाख रुपये, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच मागच्या वर्षीचा अर्थात 2023चा इंदिरा गांधी शांती पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर दोन व्यक्तींना ते देण्यात आलेलं होतं, डॅनियल बरेनबोईम आणि अली अबू आवाद या दोघांना देण्यात आलेला होता. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर पुरस्कार आहेत जे 2024 मध्ये देण्यात आलेले आहेत ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. पहिला आहे मिस वर्ल्ड 2024 याची विजेता ठरलेली आहे क्रिस्टिना पिचकोवा. त्यानंतर मिस युनिव्हर्स 2024 याची विजेता आहे विक्टोरिया थेल्विक. त्यानंतर आहे ज्ञानपीठ पुरस्कार 2023चा दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे, गुलजार आणि रामभद्राचार्य यांना. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मिथुन चक्रवर्ती यांना. MS स्वामीनाथन 2023चा पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. तसेच दोन महत्त्वाचे पुरस्कार आहेत साहित्य अकादमी संबंधित, जे की मराठीशी संबंधित आहेत. ते आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार आहे भारत सासने यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला देण्यात आलेला आहे. तर हे अतिशय महत्त्वाचे दोन मराठी संबंधित पुरस्कार आहेत, ते आपल्याला परीक्षांमध्ये हमखास विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच जगातील सर्वात जलद धावणारा रोबोट स्टार-1 कोणत्या देशाने बनवला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, चीन या देशाने जगातील सर्वात जलद धावणारा रोबोट बनवलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. या रोबोटचं नाव लक्षात ठेवायचं आहे, स्टार-1 असं त्याचं नाव आहे. आणि हे कोण बनवलंय तर चीन या देशाने हा रोबोट बनवलेला आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचा वेग किती असणार आहे तर 12.96 किलोमीटर पर आवर, म्हणजे तासाला ते 12 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्त धावण्याची त्याची क्षमता आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचे आहेत पॉईंट्स. चीनचा उल्लेख आलेला आहे तर चीनविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्याची राजधानी असणार आहे बीजिंग. चलन आहे रेनमिनबी आणि राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या शी जिनपिंग. त्यासोबतच एक एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. नुकतंच जर आपण काही दिवसांमागे बघितलं तर यांगी नावाचं चक्रीवादळ त्या देशामध्ये येऊन गेलेलं आहे, चीन आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये. तर हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, कालिदास कोळंबकर हे नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांना निवडलं गेलेलं आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. कालिदास कोळंबकर जे आहेत त्यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनवलेले आहे. आणि हे काय करणार आहेत तर जे विधिमंडळावर किंवा विधानसभेवर जे नवीन निर्वाचित 288 आमदार आहेत त्यांना ते शपथ देणार आहेत. आणि त्यानंतर याच आमदारांमधून एका जणाची निवड केली जाते आणि त्यांना परमनंट किंवा कायमस्वरूपी अध्यक्ष हे निवडलं जात असतं. तर हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये की आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते. त्यानंतर हे सुद्धा पॉईंट्स काही लक्षात ठेवायचे आहेत. सध्या मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री दोन व्यक्ती बनलेले आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. आणि सध्या राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन.
त्यासोबतच महाराष्ट्राची जी विधिमंडळ आहे ते द्विगृही आहे, म्हणजेच विधानसभा आहे महाराष्ट्रामध्ये आणि विधान परिषद सुद्धा. तर हा पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच एशियन क्रिकेट काउन्सिल अर्थात ACC चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, शम्मी सिल्वा हे ACC अर्थात एशियन क्रिकेट काउन्सिलचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. ACCचं एशियन क्रिकेट काउन्सिल आणि याचे नवीन अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा, जे या अगोदर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि या ACCची स्थापना झालेली आहे 1983 ला. याचं मुख्यालय आहे कोलंबो, जे की श्रीलंका या देशामध्ये आहे. आणि तसंच हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा की जे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आहे त्याचे नवीन अध्यक्ष एक भारतीय बनलेले आहेत. त्यांचं नाव आहे जय शाह. हे आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ज्या इतर नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये, त्या सुद्धा आपल्या परीक्षामध्ये विचारले जातात. तर ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पहिली नियुक्ती आहे SSB चे प्रमुख बनलेले आहेत अमृत मोहन प्रसाद. BSF चे प्रमुख म्हणून दलजीत सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. CRPF चे प्रमुख बनले आहेत अनिश दयाल सिंग. CISF चे प्रमुख बनले आहेत राजविंदर सिंग भट्टी. NSG चे प्रमुख बनलेत B श्रीनिवासन. SPG चे प्रमुख बनले आहेत आलोक शर्मा. ITBP प्रमुख राहुल रसगोत्र. NDRF चे प्रमुख म्हणून पियुष आनंद यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. याचे प्रमुख बनले आहेत अनुराग गर्ग. त्यासोबतच आपले जे काही सेना आहेत त्या 3 सेना दलाचे प्रमुख हे नव्याने नियुक्त करण्यात आलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहिले आहेत भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग. भारतीय नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी. आणि भारतीय सेना प्रमुख बनलेले आहेत उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर महाराष्ट्र संबंधित 2 नियुक्त्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनलेले आहेत रश्मी शुक्ला. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच अन्नचक्र आणि स्कॅन पोर्टल कोणी लॉन्च केले आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, अन्न खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय याने नुकतंच हे अन्नचक्र आणि स्कॅन पोर्टल लॉन्च केलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर जे केंद्रीय अन्न खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे प्रल्हाद जोशी. आणि त्यांच्याद्वारे हे त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत स्कॅन नावाचं एक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे सबसिडी क्लेम ॲप्लिकेशन फॉर NFSA. आता NFSA काय आहे तर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. या स्कॅनद्वारे काय केलं जाणार आहे की सार्वजनिक वितरण जी प्रणाली आहे त्यामध्ये सबसिडीच्या दाव्यांचा जलद निपटारा हा केला जाणार आहे. आणि अन्नचक्र जे आहे ते एक ऑनलाईन सिस्टम आहे जे की शेतकरी ते गोदाम आणि गोदाम ते राशन दुकान यांच्यामध्ये जे काही खाद्यान्नाची देवाणघेवाण होत असते त्यावर ते नजर ठेवणार आहे. एक प्रकारचं ते ट्रॅक करण्याचं काम हे त्या अन्नचक्र जे काही ऑनलाईन सिस्टम आहे त्याचं असणार आहे. तर या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर पोर्टल आहेत ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. तर पहिलं आहे शी नावाचं पोर्टल, जे महिलांच्या कामाच्या ठिकाणी जे काही शोषण होतं ते थांबवण्यासाठी ते एक प्रकारचं तक्रार देण्यासाठी ते पोर्टल असणार आहे. त्यानंतर आहे सुविधा 2.0 ॲप, जे की केंद्रीय निवडणूक आयोगाने बनवलेलं आहे. त्यानंतर आहे मी डेव्हिस नावाचं पोर्टल, जे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं बनवलेलं आहे किंवा त्याला लॉन्च केलेलं आहे. तर त्याचं लॉंग फॉर्म आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मेडिकल डिव्हायसेस इन्फॉर्मेशन सिस्टम. जे काही वैद्यकीय साधनं असतात त्यांच्याविषयी माहिती घेण्यासाठी हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे ई साक्ष, न्याय सेतू, न्याय श्रुती आणि ई समन नावाची जे काही पोर्टल आहेत ते केंद्रीय गृह मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलेले आहेत. तर हे महत्त्वाचे काही पोर्टल्स आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, वर्ल्ड बँक रिपोर्ट 2024 नुसार भारतावरील 2023 या वर्षापर्यंत किती कर्ज आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, $646.79 बिलियन एवढं कर्ज हे भारतावर आहे 2023 या वर्षापर्यंत.
या वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार असं सांगण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. नुकतंच जे वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेनं म्हणलेलं आहे की भारतावरील 2023 या वर्षापर्यंत $646.79 बिलियन एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या देशावर कर्ज आहे. आणि हा जो काही रिपोर्ट आहे ते दरवर्षी प्रकाशित करण्यात येतो. आणि याद्वारे काय सांगण्यात येतं तर एखाद्या देशाने किती विदेशी कर्ज घेतलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थापन हे त्या कर्जाचं त्या देशामध्ये कशा प्रकारे केलं जात आहे त्याची माहिती या रिपोर्टमध्ये असते. तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तसेच हा एक पॉईंट याच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेला आहे की 2022च्या तुलनेमध्ये 2023ला जे भारत देशावरील कर्ज आहे ते $31 बिलियन एवढं वाढलेलं आहे. म्हणजे या 2023 मध्ये थोडंसं जास्त कर्ज हे भारतावर वाढलेलं आहे. तसेच भारत जे काही आहे त्याच्या इन्कममधून जे काही भारताची मिळकत आहे त्याच्यामधून कर्ज जे घेतलेलं आहे त्याचं व्याज म्हणून $22.54 बिलियन हे व्याज भरत असतो मित्रांनो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाला व्याजाची रक्कम ही चुकवावी लागते. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता वर्ल्ड बँकचा उल्लेख आलेला आहे तर आपल्याला माहिती असायला पाहिजे स्थापना झालेली आहे 1944ला. त्याचं मुख्यालय आहे अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी. प्रमुख आहेत सध्या भारतीय वंशाचे अजय बग्गा. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी 2 डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हा जो काही राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे तो दरवर्षी 2 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. याच दिवशी का? कारण मित्रांनो 2 डिसेंबर 1984ला जे मध्य प्रदेशमधील भोपाळ शहर आहे त्या ठिकाणी वायू गळती झालेली होती. अत्यंत विषारू वायू होतं मित्रांनो ते. त्याच्यामध्ये हजारो लोकांचा हे मृत्यू झालेलं होतं. म्हणून हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ते आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे. युनियन कार्बाइड नावाची ती कंपनी होती ज्यामधून ही वायू गळती झालेली होती. आणि ते विषारी वायू काय होतं त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे मिथिल आयसोसायनाइड असं त्या विषारी जे काही वायू होतं त्याचं नाव होतं. त्यासोबतच जे इतर दिनविशेष आहेत डिसेंबर या महिन्यामधले ते आपण थोडेसे लक्षात ठेवले पाहिजे. जसं 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस होतं. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा करण्यात येतो. 2 डिसेंबरला परत जागतिक कॉम्प्युटर साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो. 3 डिसेंबरला जागतिक विकलांगता दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौसेना दिवस आणि 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात येतो. तर हे इतर दिनविशेष आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्या ठिकाणी आपण याचं क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता ब्रिटनचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी जसलीन कौर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच महाराष्ट्रात शपथविधी पार पडला. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्रीपदी कोण राहिले आहेत आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी अजित पवार. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच नामिबिया देशाची पहिली महिला राष्ट्रपती कोण बनली आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी नेटाम्बो नंदी नदैत्व या नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच RBIने UPI लाईट वॉलेटची मर्यादा वाढवून किती केली आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 5,000 रुपये या वॉलेटची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच कोणत्या राज्याने राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2024चा किताब जिंकला आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए महाराष्ट्र राज्याने हे राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता नुकतेच मिशेल बर्नियर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी फ्रान्सचे हे पंतप्रधान होते मिशेल बर्नियर ज्यांनी की नुकतंच या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता जागतिक मृदा दिवस कधी साजरा करण्यात आला आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी 5 डिसेंबर. त्यानंतर मित्रांनो काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या होमवर्क क्वेश्चनना प्रतिसाद देत आहात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. अशाच प्रकारे तुम्ही सर्वांनी आपल्या होमवर्क क्वेश्चनला प्रतिसाद हा द्यायचा आहे. प्रत्येकाने उत्तर हे द्यायचं आहे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये नक्कीच दिसून येणार आहे.
चला मग ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केला जाणार आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना याचं उत्तर हे येणारच आहे. म्हणून सर्वांनी कॉमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी आहेत की ज्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स तसंच आपण जे इतर स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये त्या ठिकाणी टाकत असतो. म्हणून ते आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. मग थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.